नमस्कार. आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे. तर सर्वप्रथम आपण आधी भोपळ्याची साल काढून घेऊया. भोपळ्याची आपण साल काढून घेतली आहे. आता आपण भोपळा बारीक किसून घेऊया. आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया. आता ह्यामध्ये भोपळा परतून घेऊ. जेवढा आपण भोपळा घेतला तेवढा त्याच मापाने आपण गुळ पावडर टाकून घेऊया आता यामध्ये. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपला गुळ छान आता मस्तपैकी मिक्स झालाय. छान उकळी आली आपल्या गुळाला, पाणी सुटलंय छान. आता घालण्यासाठी आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया. अर्धीवाटी रवा घालून घेऊया. रवा ऑप्शनल आहे, रवा नाही घातला तरीही चालेल. आता यामध्ये आपण गाडग्यासाठी केलेलं बॅटर थंड झालं ते आपण यामध्ये घालून घेऊया. थोडंसं मीठ आणि जायफळ आणि वेलचीची पूड घालून सर्व मिक्स करून घेऊया. आपण सगळं एकजीव करून घेऊया. पीठ आपण यामध्ये लागत घालणार आहोत, एकदम पीठ घालायचं नाही. आता आपण घारगे लाटून घेऊया. तुम्ही यावर खसखस सुद्धा लावू शकता, ऑप्शनल आहे, पण खसखस जर लावली तर त्याने टेस्ट आणि छान येते. आता आपण तेलामध्ये आपले घारगे सोडून मस्तपैकी तळून घेऊया. तर तयार आहे आपले भोपळ्याचे मस्त घारगे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.